तर उद्धव ठाकरेंच्या वक्फ विधेयकाविरोधातील भूमिकेवरून भाजपनं त्यांना डिवचलंय। वक्फ विधेयकाविरोधी मतदान हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे। राज्यातील जनता ठाकरेंना माफ करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंसोबतचे नेते पदाधिकारी त्यांना सोडून जातील असा इशाराही त्यांनी दिला। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे। वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचा अपमान आहे, देशाचाही अपमान आहे। आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही। काय वाटतं की वक्फच्या निमित्ताने ऑपरेशन टायगर फसलं का? बघा, मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये कोण राहणार यांच्या बरोबर, जे यांच्या मनाच्या विरोधामध्ये, लोकांच्या मनाच्या विरोधामध्ये जर करत असतील फक्त काँग्रेसला वाईट वाटू नये म्हणून, तर मग लोक जे आहेत विचार करतील आता।